दत्तकृपा ट्रॅक्टरवाले ललित शिंदे यांचा ट्रॅक्टर आपल्याकडे तांबाटीची सरी पाडायला आला होता. मग ड्रायव्हरला म्हणलं झिरो म्हणून दाखवतो भाऊ, कारण सरी आपली कशी ना दोरीत आली पाहिजे. मग ड्रायव्हर कोण आहे व स्वतः मालक आदित्य शिंदे होते ना. त्यांना म्हटलं शेंटरला मला जरी सरी वाकडी दिसू राहिली भावा, तेव्हा म्हणे सरी सरळ आहे, तुमची नजर वाकडी भावा. तर जे हरी माऊली रामराम मंडळी, 2002 साली आपले मित्र रेडगावचे अशोक चव्हाण यांच्या घरी जुन्या माळ्यात गेलो होतो. पण आता आहे ना नवीन ठिकाणी त्यांचे बंगले वगैरे झाले. BScला असताना आमचे सर्व मित्र कोणी डॉक्टर झालं, कोणी वकील झालं, कोणी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपापली प्रगती केली. मग आम्ही शेतीवर असणार आहे ना असे मित्र आमच्या द्राक्ष शेतीवर आम्ही बरीच प्रगती या सर्वांनी केली. मग असाच आज योग आला यांच्या बंगल्यामध्ये जाण्याचा. मग चहा येईपर्यंत आहे ना आपण मस्तपैकी असं फास्ट पुस्तक वगैरे 20-25 वर्षांनी मित्राच्या घरी जरी गेलो असेल ना, पण मित्राचे ना घरचे आपल्याला सर्व ओळखतात. तो मम्मीला घेऊनच म्हणे येऊ एखाद्या दिवशी नाही येऊ आता एका दिवशी. आता मला माहित झालं, पहिलं मला काय वाटायचं तिकडे येईल मी. चव्हाण कुटुंबियांची धावती भेट घेऊन आपण दुकानवर आहे ना आपली आयरगावची फॉलोअर मंडळी वाटच पाहत होती. त्यांना दयालचा आहे ना बेसल डोस पाहिजे होता. मग दयालच्या सेंद्रिय खताच्या बॅग दिल्या आणि त्याच्याबरोबर कॉम्बी पॅक मायक्रोटनचे 2 आणि 4 बॅग सुपर ॲक्शन फॉजच्या अशा पद्धतीने दिल्या. आणि तेवढीचे नामदेव काका शिंदे यांची एंट्री दुकानावर झाली. त्यांना म्हणा नवीन गाडी घेतली, काही पेढे दिले नाही. ते म्हणणे चला पेढेच खाऊ. मग शूटच्या दुकानामधून ना पेढे वगैरे खाल्ले ना आपल्याकडे नाही आयरगावचे फॉलोअर मंडळींचे आभार व्यक्त. आणि आयरगावलाच आपले मित्र समाधान वाघ यांची वास्तुशांतीच कार्यक्रम होता. मग तिथं अध्यक्ष रामेश्वर वाघ, समाधान वाघ यांची भेट घेतली आणि बंगल्यामध्ये प्रवेश जाऊन पाणी वगैरे करून ना मस्त सेल्फी वगैरे. ट्रॅक्टरमधला सुका पाटलं ना अशा पद्धतीने आपण तांबाटीची सरी पाडली. आणि भेटूया मग आता उद्याच्या व्हिडिओमध्ये.